रामकृष्ण हरी महाराज. आपलं एक ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातला एक छोटासा प्रश्न आहे माझा, की ज्यावेळी दशक्रिया असते त्यावेळी कावळा शिवल्यावरती तो आत्मा तृप्त होतो म्हणतात किंवा मोक्ष. ज्यांना कावळा शिवत नाही मग त्यांना काय म्हणावं लागेल? हां, आता मी सांगतो ऐका. दोन गोष्टी आहे. कावळा काकस्पर्श होणं म्हणजे काय याचं चिंतन केलं तर कावळ्याला त्या पिंडाला तो अधिकार दिलेला आहे. आणि काकस्पर्श नाही झाला, आता जर विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर हा रील फार व्हायरल होईल. प्रत्येक पिंडाला हा कावळा शिवतोच. तुम्ही निघून आला की 100 कावळे शिवलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंतर पिंडाला शिवेल का न शिवेल त्याची खंत करू नये. आपण जन्मताच पिंड पदावरी जेव्हा जिवंत आहे त्याच वेळेस मरण माझे मरून गेले मज केले अमर. जन्मताच ज्यावेळी जिवंत आहे त्यावेळेसच आपलं पिंडदान करा. कावळा शिवायचा प्रश्नच येत नाही. विषय संपला. शिवला काय नाही शिवला काय त्यानं काही फरक पडत नाही. नैवेद्य गाईला ठेवल्यावरती चालतो ना? कशालाही बरेच जण ठेवा, वगैरे गाईला ठेवतात. ठेवा, कुत्र्यानं खाऊ द्या, काही खाऊ द्या. असे भरपूर बागे का तिथं कावळा सुद्धा नाही किंवा शिवत पण नाही. सगळ्यात आता महत्वाचं तुळापूरला वगैरे नेलं सगळ्यात जातं. महत्वाचं, कावळा शिवला काय नाही शिवला काय, जिवंतपणे नीट वागा आणि जिवंतपणेच आपल्या पिंडदान करून टाका. संपला विषय.